तर अजित पवार हे आपल्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सध्या रोड शो करतायत। पुण्यामध्ये शिवाजीनगर, कसबापेठ, कोथरूड, पर्वती या ठिकाणी अजित पवारांचा जोरदार हा रोड शो सुरू आहे। तब्बल 5 तास हा रोड शो सुरू राहणार आहे। सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान सुरू झालेला हा रोड शो पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातोय। कुठे जेसीबीतनं ही पुष्पवृष्टी अजित पवार यांच्या रोड शो मध्ये केली जाते, तर त्यांचे अनेक कार्यकर्ते हे 2 व्हीलरवरती या रोड शो मध्ये सहभागी झालेत। हे दृश्य आहेत अजित पवारांच्या पुण्यातल्या रोड शोची। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। पुण्यातील शिवाजीनगर, कसबापेठ, कोथरूड, पर्वती या भागामध्ये अजित पवारांचा हा रोड शो सध्या फिरतो आहे। ठिकठिकाणी अजित पवारांचं स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। तर दुसरीकडे भाजपची विजय संकल्प सभा आज लातूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। महायुतीकडून संपूर्ण राज्यभर महानगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे। एकनाथ शिंदे एके ठिकाणी, त्याचसोबत अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो, तर देवेंद्र फडणवीस सध्या लातूरमध्ये आहेत। अजित पवारांच्या या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे 2 व्हीलरवरती सहभागी झालेत। ज्या ज्या भागामध्ये हा रोड शो येतोय तिथे कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत केलं जात आहे। कुठे मोठमोठाले पुष्पगुच्छ, पुष्पहार, तर जेसीबीतनं देखील पुष्पवृष्टी सुरू आहे। तर देवेंद्र फडणवीस आज लातूरमध्ये मतदारांना काय आवाहन करणार, अर्थात भाजपकडनं या सभेला विजय संकल्प सभा असंच नाव देण्यात आलेलं आहे। रवींद्र चव्हाणांच्या विलासराव देशमुख यांच्या वक्तव्यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे देखील आपल्याला कळेलच। तर दुसरीकडे पुण्यामध्ये अजित पवार यांच्या रोड शो दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं जंगी स्वागत ठिकठिकाणी केलं जात आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीकडनं जोरदार प्रचार रॅली, सभा, मुलाखती असा प्रचाराचा झंझावात सुरू आहे। महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार हे देखील पुण्यातल्या या रोड शो मध्ये अजित पवार यांच्या सोबत आणि अजित पवार हे सलग या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातल्या शिवाजीनगर असेल किंवा पर्वती, कोथरूड, कसबापेठ या ठिकाणी हा रोड शो निघालेला आहे अजित पवार यांचा। त्यासाठी खास गुलाबी रंगाची गाडी देखील तयार करण्यात आली आहे। या गाडीतून हा रोड शो सध्या सुरू आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत। अजित पवार हे पुणेकरांना आवाहन करतायत आणि त्यासाठीच या प्रचारासाठी आज रोड शोचं खास आयोजन पुण्यामध्ये अजित पवार यांच्या करण्यात आलेलं आहे। आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुण्यामध्ये अजित पवारांचा रोड शो, तर दुसरीकडे लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा। लातूरमधले सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी भाजपचे शिवेंद्रराजे भोसले देखील आहेत आणि या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आज लातूरमध्ये काय बोलतात हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे अजित पवारांचा रोड शो हा तब्बल 1-2 नव्हे तर 5-5 तास चालणार आहे। सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास सुरू झालेला हा रोड शो साधारण दुपारपर्यंत चालेल असं सांगण्यात आलंय। वेगवेगळ्या प्रभागांमधनं त्या ठिकाणच्या उमेदवारांसोबत अजित पवार यांचा हा रोड शो पुण्यामध्ये खास त्यासाठी गुलाबी रंगाची गाडी तयार करण्यात आलेली आहे। तर अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील महानगरपालिका उमेदवारांसाठीचा प्रचार, त्यासाठी जाहीर सभा एकनाथ शिंदे यांची अमरावतीमध्ये, फडणवीसांची सभा लातूरमध्ये, अजित पवार यांचा रोड शो पुण्यामध्ये, तर एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा ही अमरावतीमध्ये आज पार पडते। एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एका दिवसात सभा, रोड शो, मेळावे घेतले जात आहेत महायुतीच्या या सर्व प्रमुख नेत्यांकडनं। भाजपच्या विजय संकल्प सभेत देवेंद्र फडणवीस हे लातूरमध्ये उपस्थित, दुसरीकडे अजित पवार हे रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत पुण्यात। तब्बल 5 तासांचा त्यांचा रोड शो, पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रभागातनं हा रोड शो सध्या जातोय। तर अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन, तिथं काही वेळात एकनाथ शिंदे पोहोचतील आणि अमरावतीकरांना काय आवाहन करतात ते देखील बघावं लागेल। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा अमरावतीत। तर लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालंय आणि ते लातूरकरांना काय आवाहन करतात हे देखील आपण बघणार आहोत।